नमस्कार. एकला चलोरेच्या या भागात आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण आहोत भंडारा जिल्ह्यातील साकोली जवळच्या किनी गावामध्ये. या गावातला जो मालगुजारी तलाव आहे त्या तलावाच्या परिसरात आपण आहोत. भंडारा जिल्ह्यामधले मालगुजारी तलाव ही भंडारा जिल्ह्याची एक वेगळी ओळख आहे. सुमारे हजारभर तलाव या जिल्ह्यातील वेगवेगळ्या गावांमध्ये पसरलेले आहेत आणि त्यावर जी जलव्यवस्थापन पद्धती होती त्या जलव्यवस्थापन पद्धतीचा एक वेगळा इतिहास या जिल्ह्याला आहे. सुमारे 200 वर्षांपासून या मालगुजारी तलावांनी हा भाग पाण्याने आणि पाण्यावर आधारित असलेल्या सगळ्याच जैवविविधतेने सुजलाम सुफलाम करून टाकला होता. परंतु स्वातंत्र्यानंतर ही जी परंपरा होती ही परंपरा खंडित झाली. शासकीय लाल फितीच्या सगळ्या गोंधळामध्ये या जलव्यवस्थापन पद्धतीचा बोजवारा उडालेला आहे. आणि आताची परिस्थिती अशी आहे की आता आपल्याला जर खऱ्या अर्थाने जलयुक्त शिवार सारखे प्रयोग यशस्वी करायचे असतील तर गावांचा सहभाग घेऊन आपल्याला पाण्याचं व्यवस्थापन करावं लागेल. परंतु म्हणतात ना की जे आपल्याकडे असतं त्याची किंमत नसते, तशीच परिस्थिती झालेली आहे. त्यामुळे हे जे मालगुजारी तलाव या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पसरलेले आहेत त्यांचं पुनरुज्जीवन करण्याची एक गरज आता निर्माण झालेली आहे. त्यासाठी सर्वसामान्य माणसापासून तर शासन पातळीपर्यंत एक संयुक्त साखळी निर्माण झाली पाहिजे आणि एक तशा पद्धतीने संयुक्त प्रयोग निर्माण झाले पाहिजेत तरच खऱ्या अर्थाने आपलं पाणी समस्या दूर होऊ शकते. आपण या सगळ्या कामामध्ये ज्याने स्वतःला झोकून दिलेलं आहे आणि 20 वर्षापासून मालगुजारी तलावांचं आणि इथल्या एकूण जैवविविधतेचा विचार करणारा एक तरुण मनीष रांजणकर याला आज आपण भेटणार आहोत. त्याने गेल्या अनेक वर्षांपासून या क्षेत्रामध्ये जे काम केलेलं आहे ते काम खरोखरच एकला चलोरेचं काम आहे. एकट्याने सुरू केलेला हा प्रवास आता अनेक गावांपर्यंत पोहोचलेला आहे. तो प्रवास आपण मनीष रांजणकर यांच्या शब्दातूनच समजून घेऊया. चला तर त्यांना भेटूया. नमस्कार मनीष. नमस्कार. एकला चलोरेमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. तुम्ही हा जो मालगुजारी तलावाच्या पुनरुज्जीवनाचा आणि एकूण इथल्या जलव्यवस्थापन पद्धतीचा अभ्यास केलेला आहे आणि ते कामसुद्धा तुम्ही गेल्या 20 वर्षांपासून करतात. ही प्रेरणा कुठून मिळाली ते जाणून घ्यायला आवडेल मला. पाण्याच्या प्रेमात का पडलात ते? मुख्यतः मी सुरुवातीला पडलो ते पक्ष्यांच्या प्रेमात. आणि पक्ष्यांच्या किती वय होतं प्रेमात पडण्याचंच वय असणार ते? साधारण ग्रॅज्युएशन फर्स्ट इयरच्या सुमारास. आणि त्या पक्ष्यांच्या माध्यमातून हळूहळू पाण्याकडे वळत गेलो. आणि पाण्याच आपल्या इथल्या भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये जी पाण्याच्या व्यवस्थापनाची एक सगळी परंपरा आहे त्याची सगळी माहिती घेत असताना हळूहळू आणखी ते प्रेम वाढतच गेलं. आणि त्यानंतर मग जवळपास शिक्षण सोडूनच या सगळ्या कामामध्ये येऊन गेलो. तुम्ही भंडाऱ्यात राहत होता ना? हां, पूर्वी भंडाऱ्यात राहायचं. आणि तेव्हा आजूबाजूच्या या सगळ्या जिल्ह्यांमध्ये फिरून या तलावांची माहिती गोळा करत होतो. आपल्या इकडे या भागामध्ये कोहळी नावाचा एक समाज आहे. म्हणजे भंडारा जिल्ह्याच्या जुन्या गॅझेटियरमधून जेव्हा माहिती घेत होतो तेव्हा असं लक्षात आलं की इतक्या मोठ्या प्रमाणावर आपल्या भागात जे तलाव आहेत त्याचं कारण ह्या समाजाने केलेलं त्या काळातलं काम आहे. आणि जो गोंड राजा होता त्या काळातला चांद्याचा गोंड राजा, तर असं म्हणतात कोळी लोकांमध्ये पण असा समज आहे की ते मूळचे इथले नाहीत. बनारसहून त्यांना गोंड राजांनी इथे आणलं. ती काय गोष्ट आहे ती? बनारसवरून तो राजा तिथे संगीत शिकायला गेला होता आणि एक गोंड राजांच्या इतिहासामध्ये सुरजा बल्लाळ सिंह नावाचा एक राजा होता. तो साधारण 1642 ते 70च्या काळातला. आणि तो 1.5 वर्ष युद्धकला आणि संगीत कला शिकण्यासाठी बनारसला गेलेला होता. आणि कोहळी लोकांमध्ये जी मान्यता आहे की हे बनारसहून आले, तर या गोष्टी दोन्ही कुठेतरी जुळतात. की तेव्हाचा तो एक गोंड राजा होता जो 1.5 वर्ष बनारसमध्ये होता. त्यांनी कदाचित या लोकांचं तिथलं पाण्याच्या व्यवस्थापनातलं कौशल्य बघितलं. गंगेच्या खोऱ्यात कदाचित तशी लोक असतील.
त्या काळामध्ये. आणि गोंड राजाचा हा जो भाग आहे आपला भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, हा सगळा झाडीपट्टीचा प्रदेश बरोबर. म्हणून ओळखला जातो. आणि त्या काळातही जंगल फार मोठ्या प्रमाणावर असतील या भागामध्ये. झाडी मंडळ संस्कृत साहित्यामध्ये उल्लेख आढळतो. तर नुसता जंगलाचा राजा असेल तर राज्य कसं चालेल ना. मग तिथं गावं पण असावी लागतील, त्या गावांमध्ये लोकांच्या जगण्याची व्यवस्था असावी लागेल. या सगळ्या याच्यातूनच त्या राजांनी तेव्हा 2 फरमान पण काढले होते की जो कोणी जंगल कापून गाव बसवेल त्याला सरदारकी देऊ, जो कोणी तलाव हे बांधेल. कोणत्या शतकामधली गोष्ट आहे ही साधारण 17व्या शतकातली. आणि साधारणतः पहिल्या शतकामध्ये आपल्याकडे गुप्त काळात अशी पद्धत झाली होती की गुप्त राजांनी त्यावेळेसच्या जे कोणी जंगल तोडून गावं बसवतील त्यांना त्या गावाच्या सनदा दिल्या. अगदी 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 तीच पद्धती तशाच 17व्या प्रकार. शतकामध्ये त्यांनी केली. आणि तलाव जो कोणी बांधेल त्याला त्या तलावानी जेवढी जमीन ओलीत होईल तेवढी जमीन खुदकास्त म्हणून बक्षीस द्यायची, असं त्या राजाचं फरमान होतं. आणि हे कोहळी लोकांनी हे सगळे तलाव बांधले. आता इतके तलाव बांधायचं म्हटलं तर त्याचं कौशल्य यांच्याकडे होतं. जागा कशी निवडायची, अशी कुठली ठिकाणी तलाव बांधता येईल की जिथे मातीची पाळ कमीत कमी घालावी लागेल आणि पाण्याचा पसारा जास्तीत जास्त मोठा असेल, पाण्याचा चांगला वापर करता येईल, अशा तलावांच्या योग्य जागा निवडणं हा कोहळी समाजातल्या लोकांचा हातखंडा होता. आणि आता हे कामं करायचे असतील तर करत असताना जे स्थानिक लोक आहेत त्यांची मदत घ्यावीच लागेल वेगवेगळ्या कामांसाठी. मग या लोकांनी काय केलं की राजांनी म्हणजे हे इंजिनियर्स होते. हा अगदी ते पूर्ण प्लॅनिंग करणं आणि एक्झिक्युशन साठी त्यांनी स्थानिक लोकांची मदत केली. आणि राजांनी तर जमीन पूर्ण बक्षीस दिली होती. मग ज्या लोकांनी ते तलाव बांधण्याच्या कामामध्ये मदत केली त्या स्थानिक लोकांना पण त्यांनी त्या जमिनी काही प्रमाणात वाटल्या. आणि फक्त तलाव बांधूनच संपत नाही तर तिथून खरी पाण्याची व्यवस्था सुरू होते. तिथं अगदी पहिली पायरी आहे तलाव तयार करणं. पण त्यानंतर मग त्या तलावात नेहमी सतत पाणी आलं पाहिजे. ते आलेलं पाणी जास्तीत जास्त काळ टिकलं पाहिजे. नंतर त्या पाण्याची गुणवत्ता चांगली राहिली पाहिजे. ते पाणी तलावात गाळ कमी यायला पाहिजे. नंतर पाणी किंवा आला तर तो सातत्याने काढला गेला पाहिजे. आणि ते पाणी शेतात नेण्याची नीट व्यवस्थित व्यवस्था असली पाहिजे. मग त्याचा प्रत्येक वेळी देखरेख झाली पाहिजे. तर ही सगळ्या व्यवस्थेचा नीट काळजीपूर्वक विचार करून ती एक पूर्ण तलावांची व्यवस्थाच तयार झाली होती. म्हणजे तलावांचं व्यवस्थापन ग्रामीण पातळीवर या आत्ताच्या तुलनेमध्ये कमी शिकलेल्या किंवा काहीच न शिकलेल्या लोकांनी वर्षानुवर्ष केलेलं होतं. आणि आता आपली जी धरणं बघितली तर एकही धरण असं नाही की जे गाळाने भरलेले नाही आहे. सगळी गाळाने भरून गेलेली आहेत आणि तिथे पाणी ठरत नाही. म्हणजे नुसती धरणं अब्जावधी रुपये तुमच्या माझ्या करामधून जे गोळा केले शासनाने ते तिथे वापरलेले आहेत, परंतु प्रत्यक्षात ती सिंचनासाठी त्याचा उपयोग होताना दिसत नाही. तीच गोष्ट अन्य जी पूर्ण सिंचन साखळी शासकीय पातळीवर आपली झालेली आहे ती पण तशीच आहे जी निरुपयोगी आहे. पण हे जे आपलं मुळातलं जे आपल्या पूर्वजांचा अनुभवाचा जो साठा होता तो मात्र आपण दुर्लक्षित करतोय अजूनही. अगदी. आणि म्हणजे ही जी पूर्वीची हे तलाव तयार झाले ना हे मुख्यतः सिंचनाच्या उद्दिष्टानेच तयार केले होते त्या काळात. पण हे सिंचनासोबतच त्याचे आणखी इतरही बरेच उपयोग हळूहळू सुरू होत गेले. म्हणजे मासेमारी या तलावांमध्ये मोठ्या प्रमाणावर होते. त्या तलावांमधून खस काढलं जातं, मग कमळाचे कंद काढले जातात, शिंगाडे वगैरे. शिंगाडे काढले जातात, वेगवेगळ्या प्रकारचे गवतांचे उपयोग आहेत, बऱ्याचशा औषधी वनस्पती पण आहेत. आणि हे सगळं लोकांनी हळूहळू अनुभवातून शिकत गेले आणि त्याच्या आधारे त्यांचं ते अनुभवातून तयार झालेलं ज्ञान तयार होत गेलं. आणि या सगळ्या याच्यात जोपर्यंत ही व्यवस्था सगळी गावाच्या पातळीवर चालली होती तेव्हा बऱ्याचशा गोष्टी सुरळीत होत्या. आणि जशी ही व्यवस्था म्हणजे स्वातंत्र्यप्राप्तीनंतर मालगुजारी जमीनदारी संपली 1951 मध्ये,
आणि व्यवस्था ही सगळी सरकारच्या विभागाकडे आहे. त्यामुळे आता याला मालगुजारी तलाव म्हणण्याऐवजी माझी माझी मालगुजारी मालगुजारी तलाव. मामा तलाव म्हणतात ना. हे सरकारने मामाच बनवलंय का हा, लोकांना? अगदी अगदी. आता असं आहे की म्हणजे तलाव जो असतो तो जलसंपदा विभाग आहे बरोबर. त्यांच्याकडे, किंवा जिल्हा परिषदेच्या पाटबंधारे विभागाकडे. नंतर त्या तलावात मासेमारी करायची असेल तर मत्स्य विकास विभाग आहे. त्या तलावातलं पाणी शेतीसाठी वापरायचं तर कृषी विभाग आहे. त्या तलावाचा पाणलोट येवा जो म्हणतो तो सगळा वन विभागाकडे आहे. आणि हे सगळ्या विभागांचं एकमेकांशी कधीच पटत नाही. आणि त्याच्यात रेव्हेन्यू पण असणार, त्यांचा पण अगदी, असणार. अगदी. म्हणजे एखाद वेळी भारत आणि पाकिस्तान एकमेकांसोबत बसून बोलून घेतील, पण वन विभाग आणि जलसंपदा विभाग कधी एकमेकांशी बोलणार नाहीत. ही आपल्या इथली स्थिती आहे. आणि हे तलाव तर म्हणजे 4-5 विभागांमध्ये विभागले गेले अगदी. त्याच्यामुळे जे गावाच्या पातळीवर ती एक व्यवस्था म्हणून पाहण्याचा जो लोकांचा दृष्टिकोन होता, तो दृष्टिकोनच ह्या सगळ्या नवीन पसाऱ्यामध्ये कुठेतरी हरवलाय. आणि ह्या प्रत्येक विभागाचे स्वतःचे कार्यक्रम असतात, स्वतःचे धोरणं असतात, त्यांच्याप्रमाणे त्यांचे सगळं योजना चालतात, कार्यक्रम चालतात. आणि जोरदार असतात, म्हणजे घोषणा जोरदार असतात त्यांच्या, विशेषतः पाण्याशी संबंधित आहे. म्हणून म्हणजे मला आठवलं की पाणी अडवा, पाणी जिरवा. खरं म्हणजे त्यांचं त्याच्यात अदृश्य स्वरूपात लिहिलेलं असतं, पैसे अडवा, पैसे जिरवा. आणि मोठ्या मोठ्या घोषणा करतात आणि प्रत्यक्षात ते कागदावर जे काम आहे ते प्रत्यक्षात दिसत नाही. आणि प्रत्यक्षातलं जे व्यावहारिक पातळ्यांवर ज्याची साक्ष पटलेली आहे त्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं जातं. ही कधी जाणीव येईल? तुम्ही आता काम करता या विभागात, या क्षेत्रामध्ये, म्हणून मला तुम्हाला ही जाणीव कागदावर तरी आज आलेली दिसते. म्हणजे आज आपण कुठलीही गोष्ट बघा, कुठल्याही विभागाची बघा, सगळ्यांना सगळं काही एकात्मिक करायचं आहे. एकात्मिक पाणलोट विकास, एकात्मिक पाणी व्यवस्थापन, एकात्मिक कृषी व्यवस्थापन. पण अजूनही त्या एकात्मिकचा खरा जो अर्थ लोकांना उमगलेला होता त्या काळात, तो अजूनही आपल्या या सगळ्या विभागांच्या पातळीवर अजून उमगलेला दिसत नाही. कारण आजही आपलं जलसंपदा खातं जे आहे ते पाण्याचा विचार करताना फक्त 3च गोष्टींचा विचार करतं: सिंचनासाठी पाणी, पिण्यासाठी पाणी आणि उद्योगांसाठी पाणी. बरोबर. आपल्या इथली ही जी मालगुजारी तलावांची व्यवस्था आहे ही जगण्यासाठी पाणी आहे. आणि मग याच्यामध्ये जगणं आलं, जमीन आली, जनावर सुद्धा आलं, सगळेच आले. ती पूर्ण एक व्यवस्था आहे. आणि हे जगण्यासाठी पाण्याचा हा जो समाजाचा दृष्टिकोन आहे हा आपल्या या सगळ्या नवीन व्यवस्थेमध्ये कुठेच दिसत नाही. म्हणजे तो समजून घेण्याची तयारी पण नाही दिसत. इतक्या मोठ्या संख्येने बांधलेले हे तलाव जे 300-400 वर्षांपासून अस्तित्वात आहेत, ह्या सगळ्या तलावांवर सरकारच्या ताब्यात आल्यानंतर दुरुस्तीचे कामं सुरू झाले. जे पायऱ्यांचे दरवाजे असायचे पाणी बाहेर काढायला, तुडुंब म्हणायचे त्याला. आणि काय म्हणायचे? तुडुंब. तुडुंब. मग पाणी तुडुंब भरलंय हा शब्द त्यातून आला असावा. असं असेल कदाचित. तर त्या तुडुंब मध्ये प्रत्येक पायरीवर एक छिद्र असायचं आणि पाणी ज्या पातळीवर असेल त्या पातळीवरचं छिद्र मोकळं केलं की पाणी बाहेर पाटामध्ये जाईल. तर त्यात कसं होतं की आपल्या इथली जी माती आहे ह्या मातीचा पण ही तलावांची व्यवस्था तयार होण्यामध्ये एक खूप मोठी भूमिका आहे. पाणी नसलं की या मातीला फार खोल भेगा पडतात, कन्हारी माती म्हणतात त्याला. आणि एकदा पाणी पडलं की ती इतकी सील होते की तिच्यातून एक थेंबही पाणी जात नाही. तर ही माती त्या छिद्रावर लिपून बंद करायची आणि एक थेंबही पाणी त्या तुडुंबमधून बाहेर जायचं नाही. याच्या ठिकाणी ते गेट लावले, लोखंडी गेट चोरीला गेले, त्याला खालीवर सरकायला रबरचे पट्टे ते पाण्यात सडले, तलाव लीक झाले, पाणी वाया चाललं. मग सवय कशी लावली स्वातंत्र्यानंतरच्या याच्यात की आता हे सगळं सरकारचं आहे, सरकार करणार. म्हणजे ती व्यवस्थेनी पण लावली सवय आणि ती आपल्या राजकीय नेत्यांनी पण अशा पद्धतीची सवय लोकांना लावून दिली त्यांच्या स्वार्थासाठी. आणि हळूहळू लोक अवलंबून राहायला लागले या सगळ्या विभागांवर. म्हणजे पूर्वी जी कामं आपण स्वतः करायचो, लोक माझी जबाबदारी आहे, आमच्या गावचा तलाव आहे आणि
तो जर माझ्या जगण्याचा आधार असेल तर त्याची काळजी घेतलीच गेली पाहिजे. तर ती भावना संपली आहे. ती भावना संपली. तंत्रज्ञान बदललं. ते तंत्रज्ञान बदलल्यामुळे जे नवीन तंत्र आलं ते लोकांसाठी अनोळखी होतं. आणि ज्या लोकांनी 400 वर्ष हे तलाव सांभाळून ठेवले, पाणी सांभाळून ठेवले, त्यांच्याकडे कुठलंच तंत्र नव्हतं का? आणि ह्या सगळ्या गोष्टींकडे आजही आपण लक्ष द्यायला तयार नाही आहोत. आणि लोकांना त्यातलं कळतं, समजतं. त्यांचा विचार घेऊन पाण्याची व्यवस्था केली पाहिजे, हा विचार अजूनही आपल्या सरकारच्या धोरणांमध्ये कुठेही दिसत नाही. रासायनिक खतांनी तर म्हणजे जसं माती निकृष्ट बनवली अगदी. तशाच पद्धतीने पाणी सुद्धा प्रदूषित करून अगदी ठेवलेलं आहे. म्हणजे असं आपण म्हणू की आपण जमिनीवर, हवेमध्ये जे काही प्रदूषण करू ते सगळं शेवटी येऊन इकडे तलावात गोळा होणार आहे. पाण्यामध्ये जाऊन. आणि त्याच्यामुळे आज सगळ्यात जास्त धोका असलेले जर जैवविविधता कुठली असेल तर ती पाण्यातली आहे. इथे जी पूर्ण इकोसिस्टीम होती 300, 350, 400 वर्षापूर्वी, त्या इकोसिस्टीममध्ये जसा शेतकरी किंवा शेती हा महत्त्वाचा घटक होता, त्याच्या जोडीला तलाव हा सुद्धा महत्त्वाचा घटक होता. आणि या तलावाने अनेक जाती जमातींना जगण्याचा आधार दिला. म्हणजे कोळी समाज असेल ज्यांच्या बुद्धिमत्तेतून तलाव निर्माण झाले, त्याचा शेतीसाठी चांगला उपयोग झाला. आणि धीवर समाज असेल ज्यांच्या मच्छीमारीसाठी या तलावांनी मदत केली. अशा अनेक समाज घटकांना उपयोगी अशी ही इकोसिस्टीम होती. तर सध्याची काय परिस्थिती आहे? सध्या असं झालेलं आहे की आज निस्तार हक्काच्या माध्यमातून सिंचनासाठीचे जे हक्क आहेत ते सुरक्षित आहेत. आणि महाराष्ट्रातलं सिंचन आयोग जे होतं, पहिलं सिंचन आयोग, त्यांनी असं म्हटलं होतं की आता हे तलाव सगळे आपण ताब्यात घेतलेत, त्यांच्या दुरुस्तीचा खर्च केला आहे, देखभाल आपण करतो आहोत, तर या पाण्यावर आपण कर पण घेतला पाहिजे. आणि त्याला मोठ्या प्रमाणावर विरोध झाला की व्यवस्था सगळी आम्हीच तयार केलेली आहे आणि तुम्ही आज ती ताब्यात घेऊन म्हणताय की आता या पाण्यासाठी तुम्ही आम्हाला पैसे द्या. आणि तेव्हा मग निस्तार हक्काच्या तरतुदीचा वापर करून या तलावांवर असणारे हक्क सुरक्षित केले गेले. पण ते हक्क सुरक्षित करताना फक्त सिंचनासाठीचे हक्क सुरक्षित झाले. नंतर जनावरांना पाणी पिण्यासाठी आणि गावातल्या लोकांना काही कामासाठी म्हणून अशा पद्धतीचे हक्क झाले. पण जे सिंचनाच्या पलीकडे जाऊन लोकांना जगण्याचा आधार देणाऱ्या ज्या गोष्टी होत्या, म्हणजे कमळाचे कंद काढले जायचे, खसचं गवत काढलं जायचं, नंतर शिंगाड्याची शेती केली जायची, मासेमारी केली जायची, हे सगळे हक्क या तलावांवरचे त्या निस्तार हक्कांमध्ये त्यांची नोंदच झाली नाही. आणि त्याचे परिणाम आजही बघायला मिळतात की आज हळूहळू असं होत गेलं की शेतकरी आणि मासेमार हे एकमेकांच्या विरोधातले दोन गट आहेत की काय, अशा पद्धतीचं चित्र तयार झालं, जे अगदी चुकीचं आहे. आणि कारण दोघांचंही उद्देश एकच आहे, म्हणजे दोघांनाही तलावात जास्तीत जास्त पाणी यायला पाहिजे, बरोबर, त्या आलेलं पाणी जास्तीत जास्त दिवस राहिलं पाहिजे आणि त्या पाण्याची गुणवत्ता पण चांगली असली पाहिजे, तरच फायदा दोघांचाही आहे. बरं, आणि त्यात भांडण होण्याचं काही कारण नाही, कारण मासेमार जो आहे तो काही पाण्याचा प्रत्यक्ष वापर करतच नाही, तो फक्त उभ्या असलेल्या पाण्याचाच वापर करतो. आणि शेतकरी प्रत्यक्ष वापर तिकडे तलावाच्या खाली करतो. ह्या दोन्ही वर्गांनी खरं तर एक सोबत मिळून त्या तलावाची व्यवस्था जास्त चांगली कशी करता येऊ शकेल याच्यासाठी काम करण्याची गरज आहे. पण आजच्या तरी स्थितीमध्ये जे सगळे वेगवेगळे धोरणं आले, शेतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर रसायनांचा वापर सुरू झाला. नंतर रासायनिक खतांनी तर म्हणजे जसं माती निकृष्ट बनवली तशाच पद्धतीने पाणी सुद्धा प्रदूषित करून अगदी म्हणजे असं आपण म्हणू की आपण जमिनीवर, हवेमध्ये जे काही प्रदूषण करू ते सगळं शेवटी येऊन इकडे तलावात गोळा होणार आहे, पाण्यामध्ये. आणि त्याच्यामुळे आज सगळ्यात जास्त धोका असलेले जर जैवविविधता कुठली असेल तर ती पाण्यातली आहे. आणि त्याशिवाय आपण हातभार पण लावतो ती आणखी कमी करायला.
म्हणजे जशी शेतीमध्ये हरित क्रांती आली तशी पाण्यामध्ये नील क्रांती आली आणि प्रति हेक्टरी उत्पादन वाढवणं ही एकच गोष्ट इतकी जास्त भर दिला गेला तिच्यावर की त्याच्यामुळे ती तलावांची व्यवस्था, तिथली विविधता, त्या विविधतेमध्ये सगळे जीव टिकून असणं, ह्या सगळ्या गोष्टींकडे पूर्णपणे दुर्लक्ष झालं. हां, त्याच्यामुळे पाण्यामध्ये जे शेवाळ असेल किंवा गवत असेल त्याच्यावर आधारलेली जी मत्स्य संपदा होती आपली वेगवेगळ्या प्रकारचे, म्हणजे मला आठवतं की लहानपणी जे मासे आम्ही खायचो ते आता बघायला सुद्धा मिळत नाहीत आणि चवदार आणि नदीच्या पात्रात मिळणारे मासे, त्यात प्रजाती नष्ट झालेल्या आहेत अगदी. आणि प्रजाती नष्ट होण्याचं मुख्य कारण हे की स्थानिक मासे जे आहेत, ज्यांना आमच्या इकडे मुलकी मासे म्हणतात, ह्या मुलकी माशांना जगण्यासाठी एक प्रकारचा अधिवास लागतो. त्यांना त्यातल्या बऱ्याचशा जातींचे मासे हे घरटं करून अंडे देतात आणि ते घरटं करायसाठी वनस्पती लागतात. बरोबर. आणि जेव्हा हे नीलक्रांतीचं धोरण सुरू झालं आणि नवीन जातीचे मासे आणले गेले, काही चीनमधून आणले, काही गंगेच्या खोऱ्यातले आणले, मुख्यतः कार्प जातीतले, आणि हे मासे आणल्यानंतर त्यांचं हे सगळे शाकाहारी मासे आणि स्थानिक जे मासे आहेत त्यातले बहुतेक मांसाहारी आहेत किंवा दोन्ही प्रकारचा आहार करणारे आहेत. आता हे मासे जेव्हा सुरुवातीला या तलावांमधून आणून टाकले उत्पादन वाढवायसाठी, तर ती एक पूर्ण इतक्या वर्षानुवर्ष तयार झालेली एक व्यवस्था होती जी संपन्न होती. त्या व्यवस्थेमध्ये हे मासे सोडल्यानंतर त्यांचं उत्पादन सुरुवातीला फार चांगलं झालं, म्हणजे वर्षाला 1.5-2 किलोपर्यंत तो मासा वाढायचा. पण हळूहळू होत असं गेलं की दरवर्षी फक्त उत्पादन घेण्यासाठी मासेच टाकायचे, पण पुढे त्याच्या बाबतीत काहीच करायचं नाही, काहीच लक्ष द्यायचं नाही. आणि गेल्या 25-30 वर्षांमध्ये ह्या सगळ्या माशांचं उत्पादन सतत घेत गेल्यामुळे आता झालं असं आहे की हे मासे जर पकडायचे असतील तर तुम्हाला ते जाळं ओढणारं टाकावं लागतं आणि सगळ्या पाण्यातल्या वनस्पती आणि हे सगळं त्याला आड येतं, मग ते बाजूला काढायचं. आणि स्थानिक मासे या नवीन टाकलेले जास्त उत्पादन देणाऱ्या माशांना खातात, म्हणून विभागानेच घोषित केलं की हे तुमचे मुलकी मासे जे आहेत हे जास्त उत्पादन देणाऱ्या माशांचे शत्रू आहेत आणि यांना संपवून टाका. अरे. आणि सुरुवातीला मोठ्या प्रमाणावर ते झालं, पण आणि दुसरीकडे वनस्पती सगळ्या गेल्यामुळे त्यांचा अधिवास नष्ट झाला आणि त्यांचं पुढच्या पिढ्या जन्मालाच जर येणार नाहीत तर ते पुढे टिकून कसे राहतात. आणि अशा पद्धतीने ते हळूहळू वेगवेगळ्या माशांच्या जाती कमी कमी होत गेल्या आहेत. म्हणजे आजही आपल्याकडे एकूण इतके तलाव आहेत, पण या सगळ्या तलावांमध्ये मासे एकूण किती आहेत ह्याचा अभ्यास अजूनही कोणी केलेला नाही. पाण्याची गुणवत्ता हा खरं तर फार महत्त्वाचा निकष आहे, शेतीच्या दृष्टीने पण, मासेमारीच्या दृष्टीने पण, त्या तलावाचा एकंदरीतच पर्यावरणीय उपयोगाच्या दृष्टीने पण. आणि ही तलावांमधली जी विविधता नष्ट होत चाललेली आहे त्याचा परिणाम त्या पाण्याच्या गुणवत्तेवर होतोच. माशांचं व्यवस्थापन हा एक संपूर्ण वेगळा विषय आहे. अगदी वेगळा. आणि आपल्याकडे ज्या गोष्टी होत्या, म्हणजे मासे असतील, आपली गुरढोरं असतील, मोठ्या प्रमाणावर पक्षी आहेत, या सगळ्याचा जो विचार व्हायला पाहिजे होता. म्हणजे जेव्हा आम्ही पीक वाढीचा विचार केला किंवा माणसाची भूक भागवण्यासाठी काही करण्याचा विचार केला, तेव्हा ह्या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं. आणि त्यामुळे आजची परिस्थिती अशी झाली की पर्यावरणाच्या नावाने, पर्यावरण रक्षणाच्या नावाने अनेक घोषणा होतात किंवा त्यासाठी प्रचंड पैसा खर्च केला जातो, पण जो प्रत्यक्षात त्याचा जो उपयोग व्हायला पाहिजे ज्या घटकांवर, तो मात्र होताना दिसत नाही. अगदी खरं आहे. म्हणजे मला सुरुवातीला पण असं हे वाटायचं की ज्या पर्यावरण संरक्षणासाठी इतके लोक काम करतात, मी स्वतः पण पक्षी निरीक्षक आणि त्या सगळ्या याच्यात होतो, पण हे शेवटी वाचवणार कोण, हा मी स्वतःलाच प्रश्न केला. आणि लक्षात आलं की जे काही पर्यावरणाची काळजी करणारे लोक आहेत ते फार कमी आहेत, मुठभर आहेत. आणि खऱ्या अर्थाने म्हणजे एनजीओ म्हणून काळजी करणारे, त्यासाठी भरपूर निधी मिळवणारे लोक भरपूर आहेत. म्हणजे पण हे असे मुठभर लोक हे खरंच वाचवू शकतात का?
मग वाचवणार कोण? तर हे लोकच वाचवू शकतात. आणि लोकांनी हे का वाचवावं हे जेव्हा बघत होतं तेव्हा असं लक्षात आलं की जे प्रश्न तयार झालेले आहेत, जे काही पर्यावरणीय प्रश्न निर्माण झाले आहेत त्याच्यामुळे त्यांचं जगणं धोक्यात आलेलं आहे. आणि हे जगणं धोक्यात आलेलं असताना जर आता याच्यातून काही मार्ग काढायचा असेल तर हा काय मार्ग निघू शकतो, कशी ही व्यवस्था पुन्हा होऊ शकते? तर एक लक्षात आलं की सिंचनासाठी पाण्याचा वापर सुरक्षित असल्यामुळे आता लोकांचा ती भूमिका थांबलेली आहे. आता ते फक्त पाण्याचा वापर अगदी कसोशीने करतात, पण व्यवस्थापन म्हणून त्याच्याकडे तेवढं फारसं लक्ष देत नाहीत. आणि ही सगळी तलावांची व्यवस्थाच जी हळूहळू कमकुवत होत चालली आहे त्याचा परिणाम कोणावर होतो? तर ज्याचा प्रत्यक्ष रोजचा संबंध येतो, मासेमार समाज, त्यांच्यावर याचा सगळ्यात जास्त परिणाम होतो. आणि मासेमार असतील किंवा ज्यांची शिंगाड्याची शेती वगैरे करणारा जो वर्ग आहे, तर या लोकांकडे रोजच्या त्यांच्या या तलावाच्या संबंधामुळे त्यांचे निरीक्षण आहेत, त्यांचा अभ्यास आहे, त्यांच्याकडे ज्ञान आहे. आणि असं लक्षात आलं की यांच्या ज्ञानाचा जर वापर केला तर ही व्यवस्था पुन्हा जिवंत होऊ शकते, तलाव पुन्हा जिवंत करता येणं शक्य आहे. पण हे ज्ञान वापरण्यासाठी आज तरी कुठेही काहीच व्यवस्था नाही. जवळपास 80% जवळपास तलाव हे असे आमच्या इकडे त्याला चापटा तलाव म्हणतात. चापटा म्हणजे तो पूर्ण चपटा झालेला आहे, तिथे काहीच राहिलेलं नाहीये आणि कुठल्याही प्रकारचं उत्पादन होत नाही. आता अजूनही एक संबंध जो आपल्या लक्षात येत नाहीये की पाण्याची गुणवत्ता हा खरं तर फार महत्त्वाचा निकष आहे. शेतीच्या दृष्टीने पण, मासेमारीच्या दृष्टीने पण, त्या तलावाचा एकंदरीतच पर्यावरणीय उपयोगाच्या दृष्टीने पण. आणि ही तलावांमधली जी विविधता नष्ट होत चाललेली आहे त्याचा परिणाम त्या पाण्याच्या गुणवत्तेवर होतोच. म्हणजे आज आपण माती परीक्षण आणि ह्या सगळ्या गोष्टी बघतो आणि करतो, पण पाण्याची गुणवत्ता तपासणी अजूनही आपण हात घातलेला नाही आहे. हे तुम्ही फार महत्त्वाचं म्हणालात. कारण आत्ता आपल्या देशामध्ये जे पाणी बाटलीबंद पाणी विकलं जातं त्याची सुद्धा तीच परिस्थिती आहे. जे 15 रुपये आणि 20 रुपये लिटरने शहरांमध्ये आणि गावामध्ये सुद्धा मिळतं, ते कसं आहे त्याचे काहीच निकष नसतात. आणि अक्षरशः अनेकदा तर रेल्वे स्थानकांमध्ये तर ते सर्रासपणे केलं जातं. नळाचंच पाणी भरून ते बिस्लरी किंवा आणखीन काहीतरी पाणी म्हणून विकलं जातं. मोठ्या प्रमाणावर त्यांच्यात रसायनं मिसळलेले असतात. त्यांचं पाण्यामध्ये मिसळलेल्या प्राणवायूचं प्रमाण फार कमी असतं. पाणी ॲसिडिक असतं, pH कमी झालेला असतो किंवा अचानक वाढतो. ह्या सगळ्याचा परिणाम त्या पाण्यामधल्या सगळ्या जीवांवर तर होतोच. म्हणजे मासे, खेकडे, साप, वनस्पती ह्या सगळ्यांवर परिणाम होतो. मग हा परिणाम इतका इथे दृश्य स्वरूपात दिसतो, तो तिकडे शेतात होत नसेल का? आणि त्याचे परिणाम त्या शेतीवर काय होतात किंवा त्याच्या उत्पादनावर काय होतात हा अजूनही वेगळ्या संशोधनाचा विषय. आम्ही आता एक प्रयत्न करतो आहोत आणि जवळपास 48 गावांमधले 69 तलाव आहेत. ह्या 69 तलावांमध्ये दर महिन्याला आम्ही पाण्याची गुणवत्ता तपासणीची चाचणी 7-8 प्रकारच्या चाचण्या करतो. आणि त्याचा 4-5 वर्षांची ही माहिती गोळा करून त्याच्याबद्दल काहीतरी बोलता येईल. म्हणजे आपल्याला जर हे सांगायचं असेल की हा मुद्दा आहे, महत्त्वाचा आहे आणि त्याच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे, तर ते फक्त तुम्ही मी सांगून होणार नाही आहे. त्याला आधार देणारा काहीतरी आपल्याजवळ पुरावा पाहिजे. वैज्ञानिक आणि संशोधन प्रत्यक्ष काम करून त्याच्यावर तुम्हाला पुरावे गोळा करावे लागतील. तर त्या पद्धतीने आता हळूहळू एक तयारी सुरू आहे आणि त्या दिशेनेच प्रवास चालला. लोकांमधले काही आपले मित्र असले पाहिजे. मग ते कोहळी समाजातले काही मित्र असतील, काही मासेमार समाजातले मित्र असतील, काही तलावांचे इतर वेगवेगळ्या पद्धतीने उपयोग करणारे मित्र असतील. आणि असे मला भरपूर सुदैवाने मित्र मिळाले. तुम्ही पक्षी मित्र असल्यामुळे असे मित्र जमा झाले का तुमच्यावरती? कदाचित. आणि ह्या सगळ्या मित्रांनी त्यांच्याकडे जे ज्ञान होतं ते अगदी भरभरून माझ्याशी त्याला शेअर केलं. ह्याच्यामध्ये मनीष, लोकांचा तुम्हाला
कसा सहभाग मिळतो? लोकांचा आणि सहभाग सुरुवातीपासून मला सांगा, अगदी तुम्ही सुरुवात केली इकडे कामाला त्यावेळेस आणि आत्ताची परिस्थिती. मी जेव्हा कामाला सुरुवात केली म्हणजे एकट्याच्यानी होणार नाही हे तर नक्कीच आहे. तुम्हाला सगळ्यांची सोबत घेऊनच करावी लागणार. आणि असं लक्षात यायला लागलं की जे प्रश्न माझ्या डोक्यात आहेत तेच किंबहुना लोकांच्याही डोक्यात त्यांच्या जगण्याच्या दृष्टीने तेच प्रश्न आहेत. फक्त हे कसे जोडता येतील तर यांच्या लोकांमधले काही आपले मित्र असले पाहिजे. मग ते कोहळी समाजातले काही मित्र असतील, काही मासेमार समाजातले मित्र असतील, काही तलावांचे इतर वेगवेगळ्या पद्धतीने उपयोग करणारे मित्र असतील आणि असे मला भरपूर सुदैवाने मित्र मिळाले. तुम्ही पक्षी मित्र असल्यामुळे असे मित्र जमा झाले का तुमच्यावरती? कदाचित. आणि ह्या सगळ्या मित्रांनी त्यांच्याकडे जे ज्ञान होतं ते अगदी भरभरून माझ्याशी त्याला शेअर केलं. आणि असं लक्षात आलं की आता मी जो एक शहरात राहणारा मुलगा होतो आणि या ठिकाणी येऊन या सगळ्या गोष्टी त्यांच्याशी बोलतो, त्यांचा माझ्यावर विश्वास बसला म्हणून ते सगळं प्रेमाने ते सगळं मला सांगतात आहेत. फक्त एक होतं की आपल्या गावातल्या लोकांकडे हे इतकं समृद्ध सगळ्या गोष्टी असल्या तरी त्या कुठल्या ठिकाणी नेऊन काय पद्धतीने वापरायच्या, ते वापरून आपल्या परिस्थितीमध्ये कसा बदल घडवता येईल एवढं कदाचित हा भाग त्यांच्याकडे नव्हता. ती जोड माझ्यामुळे कदाचित मिळाली. परंपरेने जो ज्ञानाचा ठेवा पिढ्यानपिढ्या आपल्या लोकांकडे दिलेला होता त्याला तुम्ही व्यवहाराची जोड देण्याचा प्रयत्न केला. व्यवहाराची जोड देण्याचा, संशोधनाचा आणि म्हणजे याच्यामध्ये आपल्या इकडचे यांनी शाळा कॉलेजांनी पण बरीच मदत केली. नागपूरचं मत्स्यविज्ञान विद्यापीठ आहे, मत्स्यविज्ञान विद्यालयाचे लोक काही त्यांच्याशी मी जाऊन भेटलो. इथली मत्स्य संपदा काय आहे याची नोंद करण्यामध्ये त्यांनी भरपूर मदत केली. नंतर काही नष्ट होत चाललेल्या दुर्मिळ प्रजाती आहेत स्थानिक माशांच्या, त्या पुन्हा कशा नव्याने त्यांचं ब्रीडिंग करता येईल याच्या बाबतीतलं कौशल्य आमच्या मासेमारांना शिकवण्याचं काम त्यांनी केलं. आणि हे सगळं जरी होत असलं तरी अजूनही आपल्या इथे बघतो आपण की जे विज्ञान ज्याला आपण म्हणतो की बेसिक विज्ञान, त्याच्या बाबतीत अजूनही असंच आहे की पोरं शिकतात आणि शिकल्यानंतर सगळ्यांना शहरातच जाऊन नोकरी करायची असते. आणि इतक्या हजार गोष्टी आहेत आपल्या इथे गावामध्ये. म्हणजे तलावाच्या एका व्यवस्थेचाच विचार केला तर प्राणीशास्त्र आहे, वनस्पतीशास्त्र आहे, पक्षीशास्त्र आहे. ह्या सगळ्या लोकांची खरं तर इथे गरज आहे. संशोधनाला खूप मोठा वाव आहे पण अजूनही ते तितक्या मोठ्या प्रमाणावर होताना दिसत नाही. निश्चितच मनीष, तुम्ही या सगळ्या मालगुजारी तलावांच्या बद्दल जी माहिती दिली आणि त्याच्या जोडीला इथली जी जैवविविधता आहे ती सुद्धा तुम्ही विस्ताराने सांगितली. याशिवाय या इकोसिस्टीमवर आधारलेले जे समाज होते आणि त्यातली शासनाची जी भूमिका आहे त्याबद्दल सुद्धा मला अधिक समजून घ्यायला आवडेल आणि ते मला नवेगाव बांधच्या काठावर समजून घ्यायला आवडेल, कारण इथला तो सगळ्यात मोठा तलाव आहे आणि तिथली जी जैवविविधता आहे, तिथली जी वनराई आहे आणि प्राणी पक्षी या मराठी साहित्यामध्ये मारुती चितमपल्लीसारख्या लेखकांनी अजरामर केलेले आहेत. माधवराव पाटील डोंगरवार यांचं कामसुद्धा मराठी समाजाला माहिती आहे. तर आता आपण तिथेच जाऊया. तुम्ही एकला चलोरेमध्ये आलात याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो आणि आपण दुसऱ्या भागामध्ये या सगळ्या शासनाशी संबंधित आणि लोकांशी संबंधित गोष्टी अधिक जाणून घेऊया. चला, नवेगाव बांधला. एकंदरीतच सगळ्या नैसर्गिक संसाधनांच्या व्यवस्थापनामध्ये जो एक सगळं काही संरक्षण संवर्धनच करायचं आहे आणि लोकांना त्या सगळ्या गोष्टींपासून दूर बाजूला ठेवून करायचं आहे, हा जो दृष्टिकोन आहे एकंदरीतच याचे परिणाम सरळ सरळ आज आपण गावागावांमध्ये तरुण मुलांकडे बघू शकतो. शिक्षणाच्या या सगळ्या व्यवस्थेमध्ये गेल्यामुळे जे अनुभवातून आलेलं शिक्षण आहे, ज्ञान आहे, त्याच्यापासून तुटले. आता जे परदेशातून परप्रांतातून जे पक्षी स्थलांतर करून इकडे यायचं आहे त्याचं प्रमाण सुद्धा बरंच कमी झालंय. आणि हे पक्षी कमी होण्यामागे पण वेगवेगळे कारण आहेत. म्हणजे लोकांचा त्यांना त्रास होतो अशातलाच फक्त भाग नाही,
तर तलावाच्या पोटामध्ये आजकाल शेती मोठ्या प्रमाणावर केली जाते, अतिक्रमण मोठ्या प्रमाणावर होतात आणि त्या सगळ्या ठिकाणी अतिक्रमण हा तर सगळ्या मालगुजारी तलावांचा एक मोठा प्रश्न अगदी आहे ना. फार मोठा प्रश्न आहे. आणि या शेतांमध्ये जे रासायनिक खतं आणि कीटकनाशकं वापरले जातात ते सगळे पाण्यात येतात आणि खाद्य कमी होतं, पक्ष्यांना वावरायला जागा कमी पडते. अशा सगळ्या गोष्टींमुळे हळूहळू ते कमी होत चालले आहेत. काही वातावरण बदलाचे पण परिणाम आहेत, त्यांच्या अन्न उपलब्धतेशी सरळ निगडीत सरळ आहे. संबंध आहे म्हणूनही कमी झालेले आहेत. आणि ही व्यवस्था जी सगळी हळूहळू ढासळत चालली आहे त्याचा तो कुठेतरी एक इंडिकेटर आहे